तो प्रगटीकरणाचा 11वा अध्याय 6 वचन. संदेश सांगणाऱ्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यास अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला व सर्व पिढांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. आता आपण पाहिलं इथं हे जे दोन संदेश आहे, ह्या दोन संदेशांचा किती टाईम आहे? 1260 दिवस आहे, म्हणजे 3.5 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हे कोण आहेत? 2 जैतुनाचे झाडं आणि 2 समय आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1,44,000 सुद्धा ह्यांच्याबरोबर आहे. म्हणजे 2 संदेष्टे आणि 1,44,000 जे आहेत हे येशू ख्रिस्ताची सुवार्ता संपूर्ण जगामध्ये परमेश्वराने नेमलेले अपॉइंटमेंट केलेली लोक आहेत स्वर्गारोहण झाल्यानंतर. आणि हे जे आहेत वचन आपण 10व्या अध्यायामध्ये वाचलं होतं, पुन्हा संदेश सांग म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय शोक, आकांत आणि विलाप अशा प्रकारचा संदेश असणार आहे. कारण योहानाने ज्यावेळेस ते पुस्तक, ते वचन योहानाला मिळालं देवदूताकडून बलवान देवदूताकडून, त्यावेळेस ते ओठाला गोड होतं, आपण पोटात काय होतं? कडं होतं. म्हणजे हा पश्चातापाचा संदेश आहे. पापपत्रे घ्या, पश्चाताप करा, येशूला तारणार म्हणून स्वीकार करा. आणि येशूबद्दल हे 2 संदेश आपण पाहिलं होतं 2 जकर्याच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये, की येशूच्या समयामधून सुवर्ण तेल श्रवणाऱ्या ह्या 2 काय कोण आहेत? ही झाडं आहेत जैतुनाची. आणि 2 संदेश ते आपण पाहिलं होतं, कोण आहेत ते? हानोक आणि एलिया. हे 2 संदेश ते जे न मरता ह्या पृथ्वी तलावरतून स्वर्गामध्ये महासंकटाच्या काळात आणण्यासाठी त्यांना उचलण्यात आलं होतं. आणि त्यांची वेळ झाली की ते यावेळेस येणार आहेत ते. आणि वचन काय सांगतं इथं? आता ह्याच्यात बघा की आकाश बंद करायचं सामर्थ्य त्यांना दिलेलं आहे आणि पाण्याचं रक्त करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणजे नॅचरलवरती सुपर नॅचरल, जे नैसर्गिक आहे त्याच्यावरती अलौकिक या आध्यात्मिक जगामधलं सामर्थ्य लोकांना दिसणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पाऊस पण थांबू शकतात, ते वारा पण हालू शकतात. आणि वचन सांगते की पृथ्वीला सर्व पीडा करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. कोणी दिलेलं आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. की ह्या 3.5 वर्षात त्यांनी पुन्हा येशूची सुवार्ता सांगेपर्यंत कोणी त्यांना पिडू नये, या कोणी त्यांचा मार्गाचा अडखळण करू नये, ह्यासाठी बलवान देवदूत आणि वॉरियर ऑफ एंजल, ज्याला म्हणतो लढाऊ देवदूत, त्यांच्या पाठीमागं उभे आहेत. आणि प्लस त्यांच्या मुखामध्ये पण परमेश्वराने काय दिलेलं आहे? सामर्थ्य दिलेलं आहे, या अधिकार दिलेला आहे. आणि मग आपण पाहतो की अशा प्रकारचं जर अलौकिक नैसर्गिकवरती अलौकिक शक्तीचा परिणाम काय होतो ना, मग ही परमेश्वराची कशा प्रकारची योजना असते? आपण पवित्र कॉलिंग आहे, ह्यांना पण देवाने बोलवलेलं आहे. हे देवाच्या इच्छा योजनेने पृथ्वीवरती आलेले आहेत. बरोबर. त्यांनी आपली इच्छा योजना पूर्ण करायची नाही आहे. त्यांना नेलं कशाला स्वर्गामध्ये? की पुढं महासंकटाच्या काळात त्यांनी यावं. बरोबर. म्हणजे त्यांना स्वर्गामध्ये का देवाने सुरक्षित ठेवलं? की पुढच्या महासंकटाच्या काळात देवाला त्यांचा उपयोग करायचा होता. मग मधल्या काळात काय करत होते ते? 2 जैतुनाचे झाडं जे येशूच्या त्या तेलातून सुवर्ण तेल स्त्रवत होत्या आणि येशूच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी बघत होत्या. की पुढच्या काळामध्ये येऊन त्यांनी तेच सांगावं जे त्यांनी बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. 8व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये ज्यावेळेस हे 2 संदेष्टे येतील, ह्यांच्या वेळेस काय घडणार आहे? मग ज्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते ते आपापले करणे वाजविण्यास सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्ण वाजविला. आता नीट लक्षात घ्या. आपण ऑलरेडी पाहिलं 11व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये प्रगटीकरणाच्या, की जगाला, संपूर्ण सृष्टीला अनेक पीडा करण्याचं अधिकार त्यांना दिलेलं आहे. आणि नैसर्गिक गोष्टीवरती पण अधिकार दिलेला आहे. जसं मोशेच्या काळात पण पाहिलेलं आहे आपण. नैसर्गिकरित्या सुद्धा मोशे काय करत होता? चिन्ह चमत्कार करत होता ह्या जगासमोर
आणि दाखवत होता की देव मोशेबरोबर काम करत आहे, बरोबर आहे. कारण परमेश्वर त्याला म्हटलं चल. म्हणजे प्रत्येक चिन्ह चमत्कारामध्ये परमेश्वराचं सुपर नॅचरल, ज्याला म्हणतो ना आध्यात्मिक सामर्थ्य जग बघत होतं. फारो बघत होता, तिथले सत्ता सामर्थ्य बघत होते, मिस्री बघत होते जे त्यांच्यावरती जुलूम करत होते. कारण आता न्यायाचा काळ उतरून आलेला आहे मिस्रांवरती. तसंच आता ज्यावेळेस स्वर्गारोहण होणार आहे त्यावेळेस जगावरती न्यायाचा काळ सुरू होणार आहे. म्हणजे हे दोन संदेश ते कशाला येणार आहे? पुन्हा येशूची सुवार्ता सांगणार आहे. पण सुवार्ता सांगता सांगता ते काय होणार? जगाचा न्याय परमेश्वर करणार आहे त्यांच्यामार्फत. देवाने हनोक आणि एलियाला कशाला निवडलं? की ह्या महासंकटाच्या काळात येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरती यावं. कारण एलिया येणार आहे हे अजून इस्रायल राष्ट्राला माहिती आहे. अजूनपर्यंत एलिया आलेला नाही आहे. मलाकीच्या शेवटच्या अध्यायामध्ये शेवटी दिलेले आहे ते एलियाबद्दल. म्हणून ते योहान संदेश त्याला विचारलं ना, तू एलिया आहेस का? तो म्हणला मी एलिया नाही आहे. येशूला पण विचारलं त्यांनी, तू एलिया आहेस का? तो म्हणता नाही, मी एलिया नाही. म्हणजे याचा अर्थ इस्रायल राष्ट्र एलियाची वाट बघत आहे. प्रेझराट. आणि म्हणून परमेश्वर ह्या महासंकटाच्या काळात स्वर्गारोहण झाल्यानंतर एलियाला पाठवणार, हनोकला पाठवणार आहे. 2 संदेश येणार आहे आणि 1,44,000 जे लोक आहेत ते येणार आहेत. आता ज्यावेळेस हे संपूर्ण 3.5 वर्ष ह्या पृथ्वी तलावरती फिरणार आहेत. पण एक सर्वात मोठं, आता हे अनेक पिढ्यांनी ते संपूर्ण जगामध्ये चिन्ह चमत्कार करतील, परमेश्वराचं येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतील आणि नैसर्गिक सुद्धा गोष्टी बदलून टाकतील ते सुपर नॅचरल मिरेकलद्वारे. पण एक शेवटची गोष्ट काय होणार आहे? शेवटची गोष्ट जी सर्वात शेवटचं जे चिन्ह असणार आहे ना, ते शेवटचं चिन्ह म्हणजे हे करण्याचं चिन्ह असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक प्रॉफिट होता अमेरिकेमध्ये, टॉम हॉन्स म्हणून. यूट्यूबमध्ये त्याची प्रॉफेसी तुम्ही बघू शकता. हे ज्यावेळेस मी मनन करत होतो या कारणाबद्दल, तर ह्या करण्याची ही शेवटची ज्यावेळेस ही करण्याची पिढा येईल ना, हे करणे ज्यावेळेस वाजायला लागतील ना, 2 संदेश त्याचे संदेश संपण्याच्या थोडासा वेळ आधी, म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर ही पिढा पृथ्वीवरती येऊन ठेपणार आहे. जो होता ना, ह्याला परमेश्वराने एक दृष्टांत दाखवला आणि त्या दृष्टांतामध्ये त्याने पाहिलं हा देवाचा सेवक आहे. आता हा टॉम हॉन्स कोण आहे? प्रॉफिट होता आणि ह्याला परमेश्वर होती 2011 त्यांनी सांगितलं की जो पोप आहे, या बेनेडिक्ट होता तो पोप हा बेनेडिक्ट आहे ना रिझाईन करल आणि दुसरा पोप सिलेक्ट होईल. तारीख पण सांगितली होती कुठल्या तारखेला पोप रिझाईन करल. आणि 2012 पोपने रिझाईन करल ही तारीख सांगितली होती. पण ती न करता 2013 पोपने रिझाईन केलं आणि मग पोप फ्रान्सिस आला निवडून. पण ॲक्च्युली पोप बेनेडिक्टनी सांगितलं जी तारीख, त्याच तारखेला त्यांनी पत्र लिहिलं होतं रिझाईन करायचं. पण तोपर्यंत व्हॅटिकन तयार नव्हतं. त्यावेळेस व्हॅटिकनने ते प्रकरण दाबून ठेवलं आणि 1 वर्ष वाढवू दिलं. कारण त्याला स्वतःच्या शरीरामध्ये आरोग्य वाटत नव्हतं त्यावेळेस. म्हणून तो म्हटलं मी नाही करू शकत, म्हणून ते रिझाईन केलं त्याने. म्हणजे 1000 वर्षानंतर हा दुसरा पोप आहे ज्याने रिझाईन केलं. पोप सहसा रिझाईन करत नाही, पोप मरून जातात, पण ते रिझाईन करत नाही. प्रॉफेसी आधी केली होती आणि ज्यावेळेस ती प्रॉफेसी पूर्ण झाली त्या अख्ख्या जगातून नावलौकिक झालं. आणि मग परमेश्वराने 2021 एक दुसरी प्रॉफेसी दाखवली ही त्याच्याबद्दल. ते तारा म्हटलेलं आहे जो येऊन पृथ्वीवरती आदळणार आहे. आता 2004 सायंटिस्टने एक तारा शोधून काढला ज्याचं नाव आहे ॲपोफिस, APHOPIS, ॲपोफिस. हा इजिप्तचा दैवत आहे, सर्पाचा आकार असलेला, जो ज्याला गॉड ऑफ डिस्ट्रक्शन म्हटलेलं आहे, ज्याला म्हणतो नाश करणारा देव असं म्हटलेलं आहे त्याला. त्या ताऱ्याला नाव दिलेलं आहे. हा तारा
13 एप्रिल 2029मध्ये 13 एप्रिल 2029मध्ये पृथ्वीच्या एवढ्या जवळ जाणार आहे की जे आपले सॅटेलाईट आहे ना, त्या सॅटेलाईटच्या पेक्षा कमी डिस्टन्सनी तो जाणार आहे. तो त्याचा 31,200 किलोमीटर एवढ्या डिस्टन्स तो असणार आहे. या सॅटेलाईटपेक्षा कमी आहे त्याचा. आणि त्याचं जो विड्थ आहे, या त्याचा आकार आहे ना 12,000 वाईड आहे. तो 12,000 मीटर वाईड आहे. 12,000 म्हणजे 4 तुमचे फुटबॉल ग्राउंड असतील ना, तेवढा तो तारा आहे तो. आणि त्याचा स्पीड आहे 28,000 मिली पर आवर. 28,000 असा तो तारा येऊन पॅसिफिक ओशनमध्ये पडणार आहे. म्हणजे त्याचं ॲटॉमिक पॉवरसारखी एनर्जी जनरेट होणार आहे. आणि ज्यावेळेस हा पॅसिफिक ओशन म्हणजे कुठला आहे माहिती आहे का, मेक्सिको, कॅलिफोर्निया, मेक्सिको आणि खाली चिली वगैरे जे प्रांत आहे, जे खूप डेन्स ज्याला काय म्हणतो, घन लोकसंख्या असलेला जागा आहे, तिथं येऊन आढळणार आहे त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये, पॅसिफिक ओशनमध्ये. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की सुनामी होणार आहे, भूमिकंप होणार आहे, आणि त्याचे तुकडे पडलेले त्यांनी पाहिलेले. ओके. आणि अशाच प्रकारचं ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कर्णामध्ये सुद्धा त्याच प्रकारच्या गोष्टी आपण पाहते. तर आता हा जो तारा आहे तो तोच असेल का माहीत नाही आहे, पण ह्याच्यामध्ये जी प्रॉफसी आहे ना, हे जे काय आहेत ना, हे संपूर्ण तारा पाडण्याचे चिन्ह आहेत. आपण वाचूया. तेव्हा रक्त मिश्रित गाळा व अग्नी उत्पन्न होऊन त्याची पृथ्वीवर वृष्टी झाली. आकाशातून काय आलेलं आहे, गारा आलेले आहेत. कारण तो हा जो हे जे पेटसारखं म्हणजे हे जे फिरतात ना, हा जो एफओफिस जो तारा आहे, तारे जे असतात ना, हे ज्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये उतरतात ना, ते राख होते. पण हा एवढा मोठा असल्याने त्याचे तुकडे होणार आहेत. करामुळे ना घर्षणाने ना त्याचे तुकडे होणार आहे. तो पहिला तुकडा ज्यावेळेस पडल त्यावेळेस वचन काय सांगते आपल्याला की पहिल्या देवदूताने कर्ण वाजविला, तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला. 1/3 झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. प्रेज द लॉर्ड. हे सगळे ॲमेझॉन पट्टामधले जागा आहेत ह्या. कारण तो पट्टा सगळा तोच आहे. कॅलिफोर्नियापासून, मेक्सिकोपासून, चिली, ब्राझील, ॲमेझॉन, हे सगळा पट्टा तो आहे पॅसिफिक ओशनचा. अमेरिकेचं जर तुम्ही मॅप बघितला तर तुम्हाला कळलं. तो म्हणजे सांगायचा उद्देश की पहिला अटॅक कुठं होणार येते, एक तारा तुटल्यावरती 1/3. आता हा पट्टा सेम आहेत का, 1/3, 1/3, 1/3, प्रत्येक ठिकाणी 1/3 आहे. पुढं आपण बघणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या पडणार आहेत ना, ती जागा त्यांनी पर्टिक्युलर दिलेली आहे 1/3. 1/3 त्या भागातलं काय होणार आहे, झाडं आणि गवत जळून जाणार आहे. त्याच्यावरती तो आदळणार आहे पहिला तुकडा. दुसऱ्या देवदूताने कर्ण वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. काहीतरी समुद्रात टाकले गेले म्हणजे तो येऊन पडला समुद्रामध्ये. ओके. अग्नीसारखा. आता हा ज्यावेळेस तारा पडतो, स्पीड 28,000 पर ज्याला म्हणतो माईल पर आवर, 28,000 म्हणजे ही प्लेनपेक्षा जास्त आहे कैक पटीने. त्यावेळेस तो किती घर्षणाने येत असेल आणि तो समुद्रात कसा आदळल्या काय होणार आहे, समुद्र जो आहे ना, ज्यावेळेस हा अडकल ना, तर समुद्र पूर्णतः असा खाली जाईल आणि मग परत सुनामीसारखं लाटील उंच. तर म्हणजे त्याच्या स्पीडनेच ती सुनामीसारखी कैक मोठीच्या मोठी लाईन लाटील त्याने.
वाच. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. हा. समुद्राच्या 1/3 पाण्याचे रक्त झाले हम्म. आणि समुद्रातील प्राण्यापैकी 1/3 प्राणी मरण पावले. तसेच 1/3 तारवांचा नाश झाला. प्रेज 1/3 हा पट्टा येतो. त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे? पाण्याचं रक्त होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळे जे जीव, रक्त याचा अर्थ काय, जे जीवधारी प्राणी असतील त्याच्यामधले, ओके, मासे वगैरे, हे ते मरण पावणार आहे. आणि माणसं पण, कारण जहाजं थोडी टिकणार आहे तिथं. एवढा मोठ्या 1/3 काय होणार आहे? नाश होणार आहे. त्या पट्ट्यामध्ये असलेले सर्व जहाजं वगैरेंचं काय होणार आहे? नाश होणार आहे. हां, पुढं. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. हां, बघा, प्रत्येक वेळेस मस्त तारेच दिलेले आकाशातून काहीतरी पडतंय. ओके, म्हणजे एवढे तुकडे होणार आहेत त्याचे. हा तिसरा तुकडा येणार आहे. हा कुठं पडणार आहे? नद्यांवरती पडणार आहे. कळतंय तुम्हाला? हां. तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडुदवना. हा, त्या ताऱ्याचे नाव काय? कडुद्वना. कडुद्वना याचा का अर्थ काय? कडुद्वनाचा अर्थ बायबलमध्ये असं दिलेलं आहे की अशा देवताचं नाव कडुद्वना, म्हणजे कडू असलेला अशा देवताचं नाव जे परमेश्वरासाठी अमंगळ आहे. ओके, म्हणजे त्या ताऱ्याचं नाव काय? कडुद्वना. आणि ह्या ताऱ्याचं नाव काय? ॲपोफिस. ॲपोफिसचा अर्थ काय? ॲपोफिसचा अर्थच हा होतो इजिप्शियन गॉड येतो. तो इजिप्त देवाचा लोकांचा देव आहे, ज्याचं जो डिस्ट्रक्शन या नाश करण्याचं दैवत त्याला म्हटलेलं आहे, ज्याची तुलना सापाबरोबर केलेली. ओके, ह्या ताऱ्याचं नावच कडुद्वना आहे. म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध या ज्याला म्हणतो ना अमंगळ असं ते नाव आहे, म्हणून त्याला कडुद्वना म्हटलेलं आहे. ओके. हां. पुष्कळ माणसे मेली कारण ते कडू झाले होते. हां, पुष्कळ माणसं मेलेली कारण तो आदळणार आहे. त्याबरोबर काय होणार आहे? पुष्कळ माणसं मरून पावणार आहेत. हजारो नाही, कोटीच्या कोटी मारणार आहेत त्यावेळेस. हां, पुढं. चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला हां. तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्याचा 1/3 यावर प्रहार झाला. हां, त्यावेळेस जे काय हा अटॅक होणार आहे ना, त्याच्यामुळं काय होतं? भूमिकंप, सुनामी आणि ज्याला म्हणतो ना आपण ज्वालामुखी. हे कारण कसं आहे की ज्यावेळेस भूमिकंप होतो ना, त्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. आणि हे झाल्यावरती काय होईल? संपूर्ण आकाशामध्ये सर्व काळं पसरलं जाईल. या ज्याला म्हणतो ना धूर पसरला जाईल सगळा. आणि हा धूर पसरल्यामुळं काय होणार आहे? सूर्य, चंद्र आणि आकाशातले तारे काय होणार आहे? लोकांना दिसणार नाही. अंधकारमय होईल. परत एकदा वाचत आहे. चौथं. चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांचा 1/3 यावर प्रहार झाला. प्रहार झाला. ओके, प्रहार झाला. ते झाकून गेले. हां. हवा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही 1/3 प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. हां, म्हणून असे झाले. म्हणजे हा चौथा स्वर्गारोहण झाल्यानंतर हे त्या पट्ट्यामध्ये होणार आहे. त्यामुळं पृथ्वी पण हादरून जाणार आहे त्यावेळेस. ही साधी गोष्ट नाही. हे आपण वाचतोय, पण करोडाच्या करोडो माणसं मरतील त्यावेळेस. सुनामी म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हणताल ना, एक 30-40 मजली बिल्डिंगच्या वरती एवढं पाणी समुद्रातून पृथ्वीवरती पडणार आहे. ते घडणार. आणि ह्यावेळेस हे 2 संदेश आहेत ना, त्यावेळेस ते प्रीचिंग प्रसार करतील आणि ते सांगतील जगाला, तुम्ही असं जर केलं नाही तर परमेश्वर स्वर्गातून चिन्ह दाखवणार आहे तुमच्यासाठी. म्हणून त्यांना म्हटलं की त्यांच्या मुखातून निघालेल्या वाणीने काय होणार आहे? पृथ्वीवरती पीडा येणार आहेत. 3 देवदूत कर्णा वाजविणार आहे. हां, आता किती करणे झालेले आहेत? 4. ओके, अजून किती बाकी आहेत? 3 देवदूत आहे. हां. जे 3 देवदूत कर्णा वाजविणार आहे हां. त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने
पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. हां, हे संदेश सांगतील. हे गरुड रिप्रेझेंट काय करतोय? 2 संदेश ते त्यावेळेस की त्यांच्या मुखातून निघालेली ही जणू काही भविष्यवाणी असणार आहे. पण ते नैसर्गिकरित्या सुद्धा आपण पाहतो की नैसर्गिकरित्या सुद्धा एक तारा ऑलरेडी येणार आहे त्यावेळेस. बरोबर आहे. आता सायंटिस्ट म्हणतात की हा ताराचा काय इफेक्ट होणार नाही, कारण हा तारा फक्त 29मध्ये नाही येणार आहे, हा 36मध्ये पण येणार आहे आणि हा परत 68मध्ये पण येणार आहे पुढं जाऊन. पण सर्वात जवळ तो 2029मध्ये 13 एप्रिल 2029मध्ये येणार आहे जवळ. त्यावेळेस जवळजवळ ह्या 3.5 वर्ष जे महासंकटाचा काळ आहे त्या काळामधले हे चिन्ह आहे. मग आज 2026 आहे, 2029 कधी आहे? 3 वर्षांनी. किती जवळ येऊन ठेपलेलं आहे. माहीत नाही कधी स्वर्गारोहण होईल. आय डोंट नो. वचन सांगते त्यावेळेस करणे वाचतील आणि पृथ्वीवरती हे होणार आहे. त्याच्यानंतर वचन सांगते की हे 3 झालेले, पण अजून अनर्थ 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 अजून बाकी आहे. प्रेज लॉर्ड. हां, पुढं. दूताने कर्णा वाजविला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. हां, आता हे तर कमी का काय? आता पुढचाच होणार आहे ते स्पिरिच्युअली होणार आहे, आध्यात्मिक होणार आहे. ओके, कळतंय तुम्हाला? हे जे 4 आहे हे माणसाला दिसण्यासारखी घटना आहे. आता नीट लक्षात घ्या. करोना आला पृथ्वीवरती, तर करोना आला हा माणसाला वाटतं मॅनमेड आहे, म्हणजे मानवनिर्मित आहे, या एखाद्या व्हायरस इन्फेक्शनमुळं झालेलं आहे. पण स्वर्गामध्ये माहीत नसेल का? कारण वचन सांगते, परमेश्वर आत्ताच म्हटलं ना मोशेच्या काळामध्ये, ह्यांचा मी आक्रोश क्लेश ऐकलेले आहेत, तर मी तुझ्याबरोबर आहे, चल. याचा अर्थ देव बघत होता का नाही? करोना झाला, देवाला माहिती होतं का नाही? प्रेज लॉर्ड. म्हणजे देवापासून काय लपलं आहे का? प्रेज लॉर्ड. म्हणजे करोनाच्या काळामधून गेलेलो आहे, अजून आपण वाचलेलो आहे करोनाच्या काळामध्ये. देवाची योजना आहे म्हणूनच वाचलो आहे ना. आणि जे नाही आहेत, जे गेलेत, समजा विश्वासणारे होते, ते त्यांची वेळ झाली होती, ते गेले. त्यांनी पाप केलं म्हणून ते गेले असं नाही म्हणू शकत. त्यांची वेळ झाली म्हणून ते गेले, त्यांचं काम संपलं म्हणून ते गेले. आपलं काम बाकी आहे म्हणून अजून आपण पृथ्वीवरती. प्रेज लॉर्ड. म्हणून हा आता पुढं जे काय घडणार आहे ह्याच्यामध्ये जर आपल्याला जायचं नाही, पृथ्वीच्या लोकांना जायचं नाही, माणसांना जायचं नाही आहे, तर त्यांच्याकडं काय उपाय? एकच उपाय की येशूला तारणार म्हणून स्वीकार करून स्वर्गारोहणमध्ये निघून जाणं. प्रेज लॉर्ड. कारण ह्याचा जर इफेक्ट आत्ताच नुसतं वर्णन करतोय आपण, पूर्ण ते रान जंगल उद्ध्वस्त होणार, राख होणार त्याची. दुसऱ्यावरती समुद्रामध्ये मोठ्या लाटा येणार, जहाजं आणि बाकीचे सर्व काही गोष्टी उद्ध्वस्त होणार. मग त्याचा इफेक्ट तर शहरं, जे समुद्राच्या किनारची शहरं असतील ते पण उद्ध्वस्त होणारच होणार. कारण रक्तपात होणार म्हटल्यावरती पाण्याचं रक्त झालं, याचा अर्थ काय? तिकडं शिरणार ते सुनामीचं. पण 2000 मला वाटतं 4मध्ये का 2मध्ये केरळमध्ये असंच काहीतरी, केरळ का कुठंतरी तामिळनाडूमध्ये असंच काहीतरी सुनामी आली होती मोठी. काही 2 लाख काहीतरी, ख्रिसमस 26 डिसेंबरला झालं होतं. 26 डिसेंबरला झालं होतं बघा. 2 लाख ते 2.5 लाख लोक सुनामीमध्ये मरण पावले होते. ते अजून आठवते मला. मग त्याच्यापेक्षा भयंकर असणार आहे, कारण ही तर ती भूकंपाने नैसर्गिकरित्या आलेली समुद्रातून आहे. पण हा 8 कोण टिकतंय? ते समुद्रच अख्खा ज्यावेळेस जमिनीवरती उतरून येईल आणि त्याच्यानंतर काय सांगता येते की पाणी पण कडू होणार आहे आणि त्याने माणसं पण मारणार आहे. आणि मग पुढचं वचन हे सांगते की भूमी, काय म्हणतात त्याला, भट्टीसारखा धूर होणार आहे आणि त्याच्याने काय होणार आहे? सूर्यचंद्र आकाशातले तारे हे काही दिवस अंधकार होणार आहे, कारण संपूर्ण धूर पसरणार आहे तो. हे भयानक आहे. आणि नंतर वचन सांगते की ते कमी का तर एक करोनासारखी महामारी पण पृथ्वीवरती येणार आहे, जे 5व्या अध्यायामध्ये. पण अधोलोक उघडलं जाणार आहे. अधोलोक
संपूर्ण सैतानाची दुरात्मे पृथ्वीवरती येणार आहे. इमेजिन करा, कृपेच्या काळातच ही मारामार चालली आहे. कृपेच्या काळातच जगणं अवघड झालेले आहे. कृपेच्या काळातच तेवढे त्रास, समस्या, प्रॉब्लेम आहे. आता तर कृपेचा काळ निघून गेलेला आहे, विश्वासणारे निघून गेलेले आहेत. आता फक्त शिक्के कोणावरती आहे? 2 संदेश 1,44,000वरती बस. बाकी सैतानाला मोकळीकता दिलेली. किती भयानक परिस्थिती असणार आहे. कमीत कमी एवढं ऐकूनसुद्धा आता विश्वासणाऱ्यांनी गुडघ्यावरती जाऊन स्वर्गारोहणाची तयारी तरी करावी. प्रेज द लॉर्ड. कारण हे पिक्चर नाही आहे, हे इमॅजिनेशन नाही आहे, हे कल्पना नाही आहे, ही रिअल वस्तुस्थिती होणार आहे महासंकटाच्या काळामध्ये. या 2 संदेष्ट्याच्या मुखातून असलेले पृथ्वीला पीडा देण्याचं, या पृथ्वीचा न्याय करण्याचं देवाची योजना असणार आहे. का? कारण या कृपेच्या काळात त्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार न केल्यामुळं परमेश्वर आता त्यांना जज करणार आहे. प्रेज द लॉर्ड. 5वा अध्याय, 5वा जो कर्ण आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहूया. तो डीप आहे, त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस पाहूया.